लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण श्री संत लहानूजी महाराज संस्थान येथील लहानू प्रसादालयामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत वनी ममदापूर येथील महिला भगिनी, ज्या दरवर्षी सेवा देत असतात. सेवेकरी म्हणून त्या संस्थानला हजर होत असतात. तर आज धान्य निवडण्याची सेवा ते देतात. काकू जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. तुमचं नाव सांगा. शालू धनराज वानखडे, राहणार ममदापूर. अच्छा. तर तुम्ही ही जी सेवा देण्याकरता येता ते स्वतः स्वयंप्रेरणेने येत असता? हो. अच्छा. किती दिवसापासून येत आहे सांगा? 14 महिने झाले. म्हणजे दर महिन्याला? दर महिन्याच्या महिने. दर महिन्याच्या महिने एक दिवस? महिन्याच्या महिन्याले. हो. म्हणजे 1-2 तारीख इकडे तिकडे होती, पण महिन्याच्या. हो. तर तुमचा हा बचत गट वगैरे आहे की कसा आहे? बचत गट आहे. बचत गट आहे. किती महिला आहेत इथे? बचत गटात 10 महिला. 10 महिला आहेत. तर ह्या आजी वगैरे इथल्या आहेत? आजी वगैरे इथल्या आहेत. आणि तुम्ही? आमच्या 10 महिला इथल्या, 3 महिला घरी आहेत. अच्छा. आम्ही या वेळेला 7 जणी आल्या. कशाने येता मग गावावरून? गावावरून आम्ही 120 रुपये तिकीट आहे आणि स्वतःचेच तिकीट नाही. स्वतःचे तिकीट नाही. आणि दर महिन्याचे? दर महिन्याचे. हो. नित्य नेमानं सेवा देते. नित्य नेमानं सेवा देते. तर मग कोणतं काम करता सेवेमध्ये? गहू निवडतो, तांदूळ निवडतो, चणे निवडतो. सेवेसाठी पालक भाजी, आपला कार्यक्रम असते तेव्हा पालक भाजी पण निवडायला होता. बरोबर. मिर्झापूरचे गोपी बेरुळकर हे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पालक येतात. बरोबर. प्रसादालयाकरता त्यांच्या मार्फतच ते पालक स्पेशल 2 अर्ध्या एकरामध्ये पालकाची लागवड करतात आणि तेवढीच्या तेवढी पालक आम्ही ते निसण्याचं काम आम्ही करतो 10 जण. हो. तर एकूण तुम्हाला 14 महिने झाले आता? 14 महिने झाले. 14 महिन्यापासून बाबाजी तुमच्याकडून सेवा करून घेतात. तर मी सर्व लहानू भक्तांना असं सांगू इच्छितो की संस्थांचा आणखी एक स्वप्नपूर्ती उपक्रम असा आहे की आपल्या टाकरखेडमध्ये श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव या पद्धतीने जिथे जसे सेवेकरी सेवा देतात तशी सेवा आपल्या संस्थांमध्ये सुद्धा दिली पाहिजे बा सेवेकऱ्यांनी स्वयंप्रेरणेनं. तर मी सगळ्यांना असं आवाहन करतो की वर्षातून किमान 1 दिवसाची तरी सेवा तुम्ही तर आता एक आनंदाची गोष्ट अशी आहे की दर महिन्याला देऊन राहिला आहे की नाही. वर्षातून किमान 1 दिवसाची सेवा इतर लहानू भक्तांनी सुद्धा तुमच्याकडून प्रेरणा घेऊन द्यायला पाहिजे आणि स्वयंप्रेरणेनं संस्थांना कळवायला पाहिजे. तसं एक पत्रकसुद्धा काढलेलं आहे संस्थांनी. या वर्षीच्या उन्हाळ्यापासून अशी एक आशा करूया आपण की सर्व इतर महिलासुद्धा, प्रत्येक गावातल्या महिलासुद्धा, परिसरातल्या महिलासुद्धा आपल्याला तुमच्यासारखा सहयोग देतील व बाबाजीचा जो सेवेकऱ्याचा प्रकल्प आहे तो सुद्धा चांगल्या रीतीने राबवला जाईल अशी एक आपण आशा करूया. तर तुम्ही तुमचे घरचे वगैरे सगळे कामं टाकून येत आहे ना? हो, घरचे वगैरे कामं टाकून येतो. हो काय? किती वाजता? शेतीतले कामं टाकून आलो. शेतीचं कापूस वेचणं चालू आहे, पण आता वेळ झाला म्हटलं 4-5 दिवस, म्हणून मग आता कापूस टाकून आलो. दररोज मजुरी, सगळे मजुरीच करणार आहे. मजुरी करा. बरोबर. तर तुम्ही स्वयंप्रेरणेने येता ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि बाबाजीच्या कार्याला आपला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हातभार लागला पाहिजे हा तुमचा उद्देश आहे. तर इतर महिलांनी सुद्धा तुमच्यापासून प्रेरणा घेऊन असंच कार्य संस्थांना दिलं पाहिजे, आपली सेवा दिली पाहिजे अशी एक आशा बाळगूया. आणि तुम्ही जे काही सेवा देत आहे त्याकरता आणि जी माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय लहानूजी. श्री संत लहानूजी महाराज की जय. तुझं नाव सांग. प्रतीक विनायक शिरपूरकर. मूळ गाव? माझं गाव ममदापूर आहे. ममदापूरला राहते. बरं. तर तू इथे श्री संत लहानूजी महाराज संस्थांचं जे प्रसादालय आहे, लहानू प्रसादालय, अलीकडेच हे नवीन बनलेलं प्रसादालय आहे, तर इथे सेवा देण्याकरता किती दिवसापासून येतो? दर महिन्याला तू येतोस? मग शाळा वगैरे राहते तर कोणत्या वर्गात शिकतो? शनिवारी रविवारीच येतात. तू कोणती सेवा देते मग?
अच्छा, म्हणजे हे भराईचं काम करायचं काम देतं आणि हे आणून द्यायचं काम करतं असं. आज कोणतं निवडण्याचं काम सुरू आहे? चना. चना निवडण्याचं. म्हणजे आज पूर्ण चनाच निवडला जाईल दिवसभर. किती वाजेपर्यंत राहता तुम्ही? 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत सेवा देता. तुझं वय काय? 9. कोणत्या वर्गात आहे आता? 4. 10वं वर्ष चालू आहे. बरोबर. तर अतिशय कौतुकास्पद अशी गोष्ट आहे की इतकासा हा इवलासा मुलगासुद्धा बाबाजीच्या इथे सेवा देत आहे. श्री संत लहानूजी महाराज की जय.